नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये. आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो, प्रकाश झा यांचं नाव काढलं की आठवतं ते म्हणजे राजकारण, गुन्हेगारी आणि समाजव्यवस्थेवरचा टोकदार प्रहार. आता ते घेऊन आले आहेत संकल्प, ज्यामध्ये नाना पाटेकरांचा रांगडा अभिनय आणि बिहारचं राजकारण आहे. पण ही सिरीज खरोखर वाघाची डरकाळी आहे की फक्त पाण्यातली मासे? चला तर मग जाणून घेऊया. या सिरीजची कथा फिरते कन्हैयालाल म्हणजेच मातसाहेब यांच्या भोवती. ते एक गुरु आहेत जे गुरुकुल चालवतात. पण हे साधंसुधं गुरुकुल नाही. इथून तयार झालेले विद्यार्थी देशाच्या प्रशासकीय सेवेत म्हणजेच UPSC IAS अशा मोठ्या पदावर जातात आणि पुढे हेच विद्यार्थी त्यांच्या गुरुला राजकारणाच्या बुद्धिबळात मदत करतात. गुरुची विद्या गुरुला फळली असं म्हटलं जातं. पण इथे गुरुच विद्यार्थ्यांचा वापर करून आपली सत्ता गाजवतोय. नाना पाटेकर यांचा अभिनय म्हणजे सोन्याहून पिवळा. त्यांचा शांत तरी भेदक वावर सिरीजला एका वेगळ्या उंचीवर नेतो. मोहम्मद झिशान अयूब आणि नीरज कबी यांनाही चांगला अनुभव चोख बजावला आहे. सिरीजचे संवाद काटाकीर आहे. प्रकाश झा यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की त्यांना सत्तेत राजकारणाची नाळ व्यवस्थित सापडते. पण म्हणतात ना, अति तिथे माती. सिरीजचे 10 एपिसोड काही ठिकाणी खूपच लांबलेले वाटतात. कथेचा वेग मंदावल्यामुळे प्रेक्षक थोडे कंटाळू लागतात. काही सब प्लॉट्स विनाकारण ओढलेले वाटतात. संजय कपूर यांच्या वाट्याला आलेले संवाद व्हॉट द फक हे सुरुवातीला मजेशीर वाटतात, पण नंतर गाढवाचा गुळणी झाल्यासारखे वाटू लागतात. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच रेटिंग. मी या सिरीजला देईल 3 स्टार रेटिंग. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्ही नाना पाटेकर यांचे फॅन असाल आणि तुम्हाला पॉलिटिकल थ्रिलर आवडत असतील तर खायला काळ आणि भुईला भार न होता ही सिरीज नक्की बघा. Amazon MX प्लेअरवर ही सिरीज फ्रीमध्ये उपलब्ध आहे. आता तुम्हाला काय वाटतं? राजकारणात मातसाहेब यांच्यासारखे गुरु खरोखरच देशाला दिशा देतात की स्वतःची पोळी भाजून घेतात? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि भेटूया पुढच्या वेळी पुन्हा. धन्यवाद.